नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी येते महायुतीची। भाजपच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे। या संदर्भात सूत्रांची माहिती आहे। काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यावर भाजप आपला उमेदवार देणार आहे। तर याच आठवड्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी देखील येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर अजित पवार गटाच्या वाट्याला 60 जागा आसपास येतील, अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या पहिल्या यादीसाठी हालचाली सुरू झाल्यात। भाजपकडून 110 उमेदवारांची पहिली यादी उद्या येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काही उमेदवारांना 48 तासात एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। उरलेल्या जागांवर तिढा अजून कायम आहे। काही जागांवर 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते आहे। शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजितदादा गट याच आठवड्यात यादी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला 60 जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60च्या आसपास जागा येणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 60 विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झाले। उरलेल्या काही उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार आहे। शहांसोबतच्या बैठकीनंतर उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत। एकनाथ शिंदेच्या जागा एकनाथ शिंदेजीकडे, अजितदादाच्या जागा अजितदादाकडे, आमच्या जागा आमच्याकडे आणि ज्या काही उर्वरित जागा आहे त्यावर आम्ही पुन्हा महायुती बसणार आहोत आणि यातून मग आम्ही महायुतीचा पूर्ण अंतिम जे काही याचं ते येईल। पण जिंकण्याकरता आम्ही लढतो आहे। कुठलीही जागा त्या एकनाथ शिंदेजी असो, अजितदादा असो, आम्ही असो, जिंकणाऱ्या प्रत्येक सीटला आम्ही त्यांचा सीट त्यांना मिळणार, आमच्याही सीट आम्हाला मिळणार। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 1-2 जागा वगळता ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत, त्या वगळता कोणत्या युतीमध्ये कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार आहे, कोणती जागा कोण लढवणार आहे, याबद्दल कोणीही संकेत सुद्धा दिलेले नाहीत। 2 दिवसामध्ये महायुतीच्या काही उमेदवाराची यादी डिक्लेअर होणार आहे। त्यामध्ये त्यानंतरच कोणता मतदारसंघ कोणाकडे जाईल त्या पद्धतीने उमेदवार ठरले जातील। भाजपच्या काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे। काही जुन्या नेत्यांचे विधानसभेमध्ये पुनर्वसन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पत्ता कट होणाऱ्यांमध्ये सूत्रांनुसार कोणत्या आमदारांची नावं आहेत ते आपण पाहूया। भाजपच्या 5 आमदारांचा पट्टा कट होणार असल्याची माहिती आहे। यामध्ये राम कदम हे घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत। भारती लव्हेकर या वर्सोव्याच्या आमदार आहेत। सुनील राणे हे बोरिवलीचे आमदार आहेत। तमिळ सेल्वन हे सायन कोळीवाडा परिसरातले आमदार आहेत। तर पराग शहा हे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत। त्याचं नाव कापा की त्याचं नाव कापा, याला कट करा की त्याला कट करा, असा कुठलाही विषय केंद्रीय निवडणूक समितीत झाला नाही। केंद्रीय निवडणूक समिती योग्य निर्णय करेल। शेवटी पक्ष हा सांगत असतो कुणाला संघटनेचं काम करा, कुणाला आमदार करा, कुणाला खासदार करा। आता मुरली यांना केंद्रीय मंत्री झाले। खरं तर पक्षाने ठरवलं असतं आणि त्यामुळे मला वाटतं की कुणाचा कट्टा नाही, कुणाचा पत्ता कट होणार नाही, कुणाचं काय होणार नाही। भारतीय जनता पक्षाच्या संविधानाप्रमाणे आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड चीफ इलेक्शन कमिटी जी आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या अधिकृत उमेदवारांची घोषणा करतील। पण मी एवढंच म्हणेन, योग्य उमेदवारांना तिकिटा मिळतील। महाविकास आघाडीच्या 260 जागांवर तोडगा निघालेला आहे। राहिलेल्या 28 जागांवर 2 दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये 260 जागांवर तोडगा निघाल्याचं कळतं। 28 जागा आहेत, त्यावर येत्या 1-2 दिवसांमध्ये तोडगा निघेल। शरद पवार यांच्याकडून मोठ्या जबाबदारीचे संकेत देण्यात आले। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या भाषणावेळी समर्थकांनी मुख्यमंत्री पदाच्या घोषणा दिल्या। याच वेळी मुख्यमंत्री होण्यासाठी उठाबशा काढाव्या लागतात, असं मिश्किल वक्तव्य जयंत पाटलांनी केलं। तर जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर पवारांकडून मोठ्या जबाबदारीचे संकेत देण्यात आले। शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या सीएम पदाचे संकेत। महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मुख्यमंत्री होणं सोपं नाही, उठाबशा काढाव्या लागतात, जयंत पाटील। जयंत पाटलांच्या भाषणानंतर शरद पवारांकडून मोठ्या जबाबदारीचे संकेत। हे साखर गाव ऐतिहासिक गाव, याच भागाच्या सुखसाच्या हातावरून महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय।
जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हीच पहिली जबाबदारी. जयंत पाटील. विधानसभेचे सदस्य जास्तीत जास्त निवडून येणं हीच पहिली जबाबदारी आहे. सांगलीच्या इस्लामपुरात पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाचं भाषण झालं. महाराष्ट्र संघाण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सर्वांचे सहकारी आणि नेते जयंत पाटील. सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय शरद पवार साहेब हे आता गप्पच मी त्याच्यावर भाषण करतो अशी घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला लय उठाबशा काढायला लागतात. तुम्ही गप्प बसा. जर तसं पवार साहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती आणि एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही नेते दावा करत आहेत सतत की मी मुख्यमंत्री होणार, मी होऊ शकतो, अशा प्रकारचे. असं की चर्चा करण्याच्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लागून द्या, बहुमत होऊन द्या, त्यानंतर या गोष्टीचा योग्य होईल. हे पहा, मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी आता महायुती आणि महाविकास आघाडीत चालूच राहणार. हे राजकारण आहे. शेवटी लोक कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहेत हे अख्खा देश जाणतो. त्यासाठी कोणी घोषणा करण्याची गरज नाही. मातोश्रीवर सध्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे. नाशिकचे वसंत गीते उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आलेत. माजी आमदार अनिल कदम यांनी देखील मातोश्रीवर ते दाखल झालेत. रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख सचिन पाटील देखील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तर संजय कदम देखील मातोश्रीवर दाखल झाले. मिलिंद नार्वेकर देखील आता सध्या मातोश्रीवर आहे. तर मातोश्रीवर सध्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची गर्दी देखील मातोश्रीवर होते. मराठे भाजपचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचा वाटोळा केल्याची टीका जरांगे यांनी केली आहे. तानात माझा समाज गेला, एवढ्या वेदनेत समाज गेला, त्याला फक्त जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि जातवान खानदानी आता स्वतःच्या लेकराचे वाटोळ होणारे बघू शकत नाही. वेळ पडली तर राजकीय एन्काउंटर मराठी त्यांचा भाजपचा करणार म्हणजे करणार. त्यांचं बोलणं पहिल्यापासून आजपर्यंत सुरू आहे. तुमची आता जी भाषा आहे ती कोणाची भाषा आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी कळून आलेलं आहे. जर त्या ठिकाणी खरंच आपल्यामध्ये त्या ठिकाणी धमक असेल तर आपण त्या ठिकाणी निवडणूक स्वतः लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि त्या ठिकाणी सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावं. वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित झाल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. दरम्यान वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वमधून सध्या जिशान सिद्दीकी हे विद्यमान अजित पवार गटामधले आमदार आहेत. वरुण सरदेसाई शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक त्या ठिकाणी लढवू शकतात. काही दिवसापूर्वी साहेबांना भेटलो, नंतर आम्ही सगळे पदाधिकारी भेटलो आणि साहेबांच्या आदेशाने वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून उद्धव साहेबांनी वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित केलेलं आहे. पक्षाने आदेश दिला तर वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये लढणार असल्याचं भाजप नेत्या शायना एनसी यांनी म्हटलंय. दरम्यान माझा लढा महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय. आदेश दिला तर लढवणार. पक्षाने आदेश दिलं तर आणि नेतृत्व जे ठरवलं तेच आम्ही करणार.
आणि मला वाटते की नेतृत्वांना माहिती आहे की मुंबईसाठी काम करायचं आहे आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं, तेच आमचे लक्ष आहे. नक्कीच. पण जर समजा पक्षाने आदेश दिला तर मग कशा पद्धतीने तुम्ही समोर जाणार, काय विचार केला याचा? पक्षाने आदेश दिलं तेव्हा आपण बघू. पक्ष आणि नेतृत्व ठरवणार की कोण आहे उमेदवार. आम्हाला फक्त पक्षासाठी काम करायचं. मी एकच बघत आहे की माझा लढा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा लढा, जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर येतात, महाराष्ट्राच्या अस्मितेवर येतात, महाराष्ट्राची लूट करत आहेत, इकडच्या तरुणांना बेरोजगार करून सोडत आहेत, इकडून रोजगार दुसऱ्या राज्यात नेतात, त्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्या विरोधात लढत राहू. रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद दिल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी टीका केली होती. बाहेरून आलेल्यांना पक्षाची ध्येय धोरणं माहिती नसल्याचं म्हणत चाकणकरांनी ठोंबरेंवर पलटवार केला होता. दरम्यान चाकणकरांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलंय. आयोगावर परत रुपाली चाकणकर यांची निवड केली असेल तर पक्ष संघटनेमध्ये इतर महिलांना संधी द्यावी. पक्ष संघटनेच्या याच्यामध्ये इतर महिलांकडे सुद्धा, म्हणजे एक व्यक्ती एक पद याने काम व्हावं. बाहेरून येऊन एखादी व्यक्ती की पक्षाची फारशी ध्येय धोरणं माहीत नसतात, एक वैचारिक बैठक माहीत नसते, आयोगाचं पद 3 वर्षाचं आहे का 5 वर्षाचं हे सुद्धा ज्यांना माहीत नाही, त्यांच्या वक्तव्यांकडे फार गांभीर्यानं पाहावं आणि लक्ष द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही. रुपाली ताई तुमच्या बुद्धीची कीव येते. त्यांना लोकातून निवडून येण्याचा अनुभव कमी आहे. दीपक भाऊ मानकरची व्यथा ही माननीय अजितदादांपर्यंत गेलेली आहे. त्याच्यावर अजितदादा निर्णय घेतील. पण दादांच्या काम करणाऱ्या लोकांना जी व्यक्ती त्रास देते त्याचा बंदोबस्त अजितदादांनी प्रांताध्यक्ष मुंबई अदानीला फुकटात दिली जाते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. भाजप शिंदेंनी मुंबईला अदानींच्या घशात घातलं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी अभ्यास करून बोलावं असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मध्ये देखील काही काही गोष्टी अशा, जसं TDRची गोष्ट आहे, प्रीमियमची गोष्ट आहेत, अजून काही गोष्टी आहेत जे घोळ नाही तर घोटाळे, घोटाळ्यानंतर अनियमितता, ह्या तिघांमध्ये ग्रे एरिया आहे. ही मुंबई मिळवायला लागली, मिळाली नव्हती आपल्याला, मिळवायला लागली, पण अदानीला मिळते, फुकटात मिळते. ती आम्ही मिळू देणार नाही, कारण इथे पहिला आवाज स्थानिक मुंबईकरांचाच असायला पाहिजे, जात पात धर्म न पाहता. निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे पपेट जरूर व्हा, पण अभ्यासांती बोला. सत्य परिस्थिती काय, ज्याचा निर्णय झालाय अदानीला देण्याचा नाही, DRP ला देण्याचा, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या मालकीला देण्याचा, तो केवळ 540 एकरचा झालाय. 1080चा आकडा आणला कुठून? मी पहिलंच सांगितलंय, खूप सहानुभूती आहे मला त्यांच्याबद्दल. मी कधी काही बोलत नाही, कारण त्यांची भाजपमधलीच परिस्थिती अशी झालेली आहे. काही मला म्हणायचं नाही, त्यांना म्हणू दे. काही काही ठिकाणी मेंटल काउन्सिलिंगची गरज असते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता मुलगा जिशान सिद्दीकीनी एक ट्विट केलंय. माझ्या वडिलांनी निष्पाप लोकांच्या घरांच्या रक्षणासाठी आपला जीव गमावला असं ट्विट जिशान सिद्दीकी यांनी केलं. तर जिशान सिद्दीकींच्या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. जिशान सिद्दीकींचा 2 दिवस मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे महत्त्वाचं ट्विट आहे. जिशान सिद्दीकी यांच्या ट्विटमधून बाबा सिद्दीकींच्या हत्येचं कारण सांगण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न देखील समोर येतोय. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे SRAचाच मुद्दा असण्याची अधिक शक्यता आहे. तर मुंबई पोलिसांकडून तपासातली माहिती जाणून घेतल्यानंतर जिशान यांच्याकडून करण्यात आलेल्या या ट्विटमुळे चर्चेला जोर आलाय. जिशान सिद्दीकी यांचं ट्विट काय आहे ते आपण पाहूया. माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन आणि घरांचं संरक्षण आणि करताना आपला जीव गमावला. आज माझं कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय असं ट्विट जिशान सिद्दीकी यांनी केलंय.